नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत. 8वा टॉपिक अभ्यासतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत याची थिअरी आणि सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत. जर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 9 अभ्यासणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉल इन ॲडव्हान्स नावाची एक कन्सेप्ट आहे. याचा अर्थ काय होतो, एखाद्या इन्स्टॉलमेंटचे पैसे एखादा शेअर होल्डर आपल्याला ॲडव्हान्समध्ये देत असेल तर त्याला कॉल इन ॲडव्हान्स असं म्हणायचं. तर तेच या ठिकाणी त्यांनी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कंपनी मे रिसीव्ड कॉल इन ॲडव्हान्स. त्यांनी काय सांगितले बघा, द अमाऊंट पेड बाय शेअर होल्डर ऑफ ए कंपनी बिफोर द पर्टिक्युलर कॉल, म्हणजे ते पैसे मागवायच्या अगोदरच इज मेड इज नोन ॲज कॉल इन ॲडव्हान्स. त्याचे पैसे तो शेअर होल्डर देतो, म्हणजे आपण त्याला पैसे मागण्याच्या अगोदरच. मध्ये उदाहरणार्थ काय, अलॉटमेंटच्या वेळेसच आपल्याला तो फर्स्ट कॉलचे पैसे देऊन टाकतो, किंवा ऍप्लिकेशनच्या वेळेसच अलॉटमेंट आणि फर्स्ट कॉलचे पैसे देतो. त्यालाच आपण काय म्हणणार, कॉल इन ॲडव्हान्स असं म्हणणार. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं, इट इज अ लॅबिलिटी ऑफ द कंपनी. कारण की जे पैसे ॲडव्हान्समध्ये भेटलेले आहेत, जो भविष्यात आपण मागितलेत का नाही मागितले, जर मागितलेच नाही तर ते आपल्याला भेटणार नाहीत, पण जे न मागताच दिलेले आहेत ते आपली लॅबिलिटी कन्सिडर करायची. म्हणून त्यांनी इट इज द लॅबिलिटी ऑफ ए कंपनी अँड शुड बी ट्रान्सफर टू कॉल इन ॲडव्हान्स अकाउंट. त्यासाठी एक कॉल इन ॲडव्हान्स अकाउंट तयार करायचं आणि तिथे ट्रान्सफर करायचं. इट इज adjusted with the respective call made in future till then it is shown as a liability in balance sheet. मग ही लॅबिलिटी असल्यामुळे आपण कुठे दाखवायचं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवायचं. प्रॉब्लेम मध्ये बघा त्यांनी आता या ठिकाणी तसंच एक एक्झाम्पल सांगितलेले की अर्चना लिमिटेड 10,000 इक्विटी शेअर इश्यू केले, 10 रुपयाला एक शेअर आहे आणि 12 रुपयाला विकणारे, म्हणजे या ठिकाणी प्रीमियमची अमाऊंट 2 रुपये. प्रीमियम किती आहे, 2 रुपये. ऍप्लिकेशनच्या वेळेस 3 रुपये मागवणार आहेत, अलॉटमेंटच्या वेळेस 5 रुपये, त्याच्यात प्रीमियम आहे, म्हणजे 5 रुपये ज्यातनं जर 2 रुपये वजा केले तर अलॉटमेंटची ऍक्च्युअल अमाऊंट 3 रुपये. आणि ही आपली अलॉटमेंटची ऍक्च्युअल अमाऊंट आहे आणि 2 रुपये जे आहे ती प्रीमियमची. जनरल एंट्री कशी करायची आपल्याला माहिती, प्रीमियमचा आपण शिकलेलो आहोत. आणि फर्स्ट अँड फायनल कॉलचे 4 रुपये आहेत. त्यांनी सांगितलं ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड 8,000 इक्विटी शेअर्स. बघा आता 8,000 शेअर्ससाठी आलेत. आता या ठिकाणी बघा 10,000 शेअर्स विकाय काढले, ऍप्लिकेशन किती आले, 8,000, म्हणजे अंडर सबस्क्रिप्शन आहे. आणि आता आपण कॅल्क्युलेशनला फक्त 8,000 शेअर्स घेणार, 10,000 विसरून जायचं. आणि केतन शेअर होल्डर, आपला एक शेअर होल्डर आहे केतन, त्याने 400 शेअर मेड इन फुल पेमेंट ऑफ ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट, म्हणजे 400 शेअर्स घेतलेत आणि त्याने अलॉटमेंटच्या वेळेसच आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिलेले आहेत. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट ऍप्लिकेशन आपल्याला किती, 8,000 आले, तेवढ्याचे पैसे भेटणार आहेत 3 रुपये याप्रमाणे. मग आपण काय करू, इन द बुक्स ऑफ अर्चना लिमिटेड लिहू. या ठिकाणी फर्स्ट पैसे बँकेत देणार आहेत, बँक अकाउंट डेबिट. ऍप्लिकेशनचे पैसे भेटणार आहेत, बँक अकाउंट डेबिट. आणि 8,000 शेअर्सच भेटणार आहेत, म्हणून 8,000 आणि किती मागवणार आहोत आपण ऍप्लिकेशनच्या वेळेस, 3 रुपये. तर 8,000 गुणुले 3, 24,000 रुपये आपल्याला भेटतील. 24,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. याची पण अमाऊंट आपण लिहिणार ₹24,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत, बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. आता बघा हे आलेले पैसे आपण ट्रान्सफर करणार, कुठं ट्रान्सफर करणार, आपल्या शेअर कॅपिटलला. म्हणून एंट्री काय करणार, जे पैसे त्याला डेबिट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹24,000. याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी. नॅरेशन लिहूया, बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ही झाली आपल्या फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज. आता आपली सेकंड इन्स्टॉलमेंट जी असणार आहे ती आहे अलॉटमेंट. आणि अलॉटमेंटच्या वेळेस आपण किती रुपये मागवायचे, 5 रुपये. त्यातले 2 रुपये जे आहेत प्रीमियमचे, म्हणजे अलॉटमेंटचे आहेत 3 रुपये. जेवढे पैसे मागवायचे, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार आपण डेबिट, म्हणजेच इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. टोटल आपण 8,000 शेअर्सवर 5 रुपये याप्रमाणे पैसे मागवणार आहोत. तर ते आपल्याला किती मागवावे लागतील, 40,000, 40,000 रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 40,000, 40,000.
आणि नॅरेशन लिहिणार बिंग. आता 1 मिनिट फक्त या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल आपण बघा, आता कॅपिटलची जी अमाऊंट आहे ना ती 8,000 शेअर्सवर आपण 3 रुपये या पद्धतीने मागवणार आहोत. म्हणजे 8 त्रिक 24,000 कॅपिटलचे दाखवणार आणि प्रीमियमचे 2,000 आहेत म्हणून प्रीमियम आपला इन्कम असतो, त्याचा बॅलन्स असतो क्रेडिट म्हणून टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियमला आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल, शेअर प्रीमियम अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार आहोत त्याची 16,000 रुपये. कसे 16,000 आले तर 8,000 शेअर्सवर आपण किती रुपये 2 रुपये या पद्धतीने 8 दुने 16. आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू विथ प्रीमियम. ही झाली फर्स्ट सेकंड इन्स्टॉलमेंटची फर्स्ट एंट्री, पैसे मागवण्याची. मागवलेले पैसे भेटतील म्हणजे 4 नंबरची एंट्री बँक अकाउंट डेबिट. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की अलॉटमेंटच्या वेळेसच आपल्याला काय सांगितले त्यांनी, ॲट द टाइम ऑफ अलॉटमेंट 400 शेअरचे पैसे एक्स्ट्रा भेटलेले आहेत आपल्याला. कुठले फर्स्ट कॉलचे देखील. म्हणजेच आपल्याला आता काय करावं लागतील बँक अकाउंट डेबिट. आता लक्षात घ्या की अलॉटमेंटचे जे आहेत 5 रुपये ते तर सगळे भेटणारच आहेत 8,000 शेअर्सवर. परत 400 शेअर्सवर आपल्याला किती भेटणार आहेत 4 रुपये. याप्रमाणे 1,600 रुपये आपल्याला भेटणार आहेत. 1,600 एक्स्ट्रा भेटणार आहेत म्हणजे ते सुद्धा बँकेत येणार आहेत. म्हणून आपण काय म्हणणार या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट हे 40,000 रुपये भेटणार आहेत प्लस ते 1,600 म्हणजे 41,600 रुपये टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट लिहिणार आहोत त्या ठिकाणी 40,000 रुपये. आणि जे ॲडव्हान्स भेटलेले आहेत त्याला टू कॉल इन ॲडव्हान्स. टू कॉल इन ॲडव्हान्स 1,600. आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड विथ प्रीमियम अँड 2,400 नाही ओनली 400 इक्विटी शेअर्स रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आणि लास्ट इन्स्टॉलमेंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे आपल्याला भेटायचे. आपण सगळे पैसे मागवणार. फर्स्टली आपण काय करूया नंबर 5 ची जनरल एंट्री. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. आणि आपण 8,000 शेअर्सचे किती रुपये मागवणार आहोत 4 रुपये म्हणजे 8 चौक 32 रुपये 32,000 रुपये मागवणार. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. क्रेडिट देणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटलला म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 32,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल. मी फक्त आता फायनल कॉल लिहितो. फायनल कॉल मनी ड्यू. आणि लास्ट जनरल एंट्री आपली पैसे भेटणार आहेत नंबर 6 बँक अकाउंट डेबिट. पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला 400 शेअरचे पैसे ॲडव्हान्समध्ये भेटलेत फायनल कॉलचे, त्याच्यामुळे ते भेटणार नाही आहेत या ठिकाणी. म्हणजे आपल्याला 7,600 शेअरचे 4 रुपये या पद्धतीने जे पैसे भेटणार आहेत ते आहेत 30,400 रुपये. आणि तिथं कॉल इन ॲडव्हान्सला बघा आपण वरच्या जनरल एंट्रीमध्ये क्रेडिट दिलं. आता इथं आपल्याला काय करावं लागेल डेबिट द्यावं लागेल. म्हणून कॉल इन ॲडव्हान्स अकाउंट डेबिट. कितीचं डेबिट होतं 1,600 म्हणून 1,600 रुपये टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण ₹32,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड अँड कॉल इन ॲडव्हान्स ॲडजस्टेड. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत थांबूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.